लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। जिंतूर शहरापासून जवळच भुसा टेकडी परिसरात गोसावी श्री संत हिरामणगिरी जागृत संस्था या ठिकाणी एक दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील गोसावी समाज बांधवांसह अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत ही यात्रा संपन्न झाली। जिंतूर शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर गोसावी समाजातील श्री संत हिरामणगिरी महाराज जागृत संस्थान आहे। श्री हिरामणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 13 एप्रिल रोजी एक दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन अखिल भारतीय भटके विमुक्त महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजी गिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। या यात्रेत परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील गोसावी समाजातील महिला, पुरुष, वृद्धांनी अलोट गर्दी केली होती। दरम्यान महाराजांच्या समाधीस्थळी विधिवत पूजा करून यात्रेची सुरुवात करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात आलेल्या मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले। मी डॉक्टर संजय कानपुरी परतूरचा राहणार आहे, परंतु भटके मुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष आहे। पूज्य श्री हिरामणजी गिरी महाराज यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम इथे आहे आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून संबंध महाराष्ट्रातून गोसावी समाज आज इथे जमा झालेला आहे। खरं तर हा संबंध गोसावी समाज हा भटकंती करणारा आहे। यांनी वेगवेगळ्या व्यवसायासाठी महाराष्ट्रात फिरत असतात आणि त्यांचं एकत्रीकरण कुठे होत नाही, परंतु या निमित्ताने हिरामणजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी हा समाज इथे एकत्र येतो। हा समाज थोडासा अशिक्षित आहे, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, रोजगाराचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे या समाजाकडे इतर समाजाचं दुर्लक्ष झालेलं आहे। परंतु आता ह्या पुण्यतिथी निमित्त इथे एकत्रित आल्यामुळे यांचं संघटनात्मक काम आता सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे भविष्यामध्ये या समाजाचं संघटनात्मक काम, शैक्षणिक आणि यांचं सगळं सर्व दृष्ट्या कसं प्रगत करता येईल याच्यासाठी आपण लक्ष घालवणार आहोत। ह्या समाजाचे शिवाजी गिरी आहेत परभणीचे, हे सुद्धा ह्या कामामध्ये सतत कार्यरत असतात आणि म्हणून हे काम आपल्याला सुरू करायचं आहे। स्वर्गवासी हिरामणजी गिरी महाराज यांचा अल्प परिचय मी देतो। 15वी त्यांची ही पुण्यतिथी आहे आणि त्यांनी आयुष्यभर भटक्या मुक्तांसाठी, गोसावी समाजासाठी सगळं आयुष्य आपलं त्यांनी हे केलेलं आहे। गिरगिरी राष्ट्रीय उपाध्यक्ष महासंघ इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हिरामणगिरी महाराज पुण्यतिथी निमित्त भंडारा यात्रा भरवण्यात आली आहे। हे यात्रेचं 15वं वर्ष आहे। इथं असं आहे की जी गट्टूची व्यवस्था वगैरे झाली पाहिजे, तर काटे वगैरे बारीक बारीक आहे। इथं शौचालयाची सुविधा नाही। इथं आणखी राहण्यासाठी जे राहण्यासाठी जे आहे पुजारी वगैरे त्यांच्यासाठी इथं वस्त्रगृह वगैरे त्यांच्यासाठी नाही, तर ते शासनाने मंजूर करावे इथं, नाही का। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।